नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर हा आहे 36 साईजचा ब्लाऊज, 36 साईज 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज। याचा कटिंगचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे किंवा तुम्ही त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकतात। तर अस्तरवरती डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करून आणि मेन जो काही ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती मी अस्तर सर्व बाजूंनी जोडून आणि एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो कट करून घेतला। नंतर मग एका साइडचे पार्ट एका साइडला आणि दुसऱ्या साइडचे दुसऱ्या साइडला अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून घेतले आणि मग आता याची आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। सर्वात आधी पार्ट अशा पद्धतीने चेक करून घेतले। त्याच्यानंतर मग कोने बरोबर जो काही प्रिन्सेस कटचा जो काही साइड पार्ट आहे तो थोडंसं पुढच्या बाजूला एक्स्ट्रा सोडला आणि मग अशा पद्धतीने हळूवारपणे खालच्या बाजूला चेक करत आणि जोडून घेतले। नंतर त्याच्यावरती लगेचच डबल शिलाई मारून घेतली। त्याच्यानंतर मग जी काही क्रॉस पट्टी आहे ती आपल्याला जोडून घ्यायची। जोडत असताना ती पुढच्या बाजूला एक लाईन इतकी एक्स्ट्रा सोडली आणि मग मी शिलाई करून घेत आहे। एकसारखं शिलाई मार्जिन पकडत आपल्याला ती बरोबर जोडून घ्यायची। नंतर तिच्यावरती आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची। अशा पद्धतीने ठेवून घेतली आणि तिच्यावरती लगेचच दाब शिलाई देऊन घेतली। एक्स्ट्राचा भाग हा आपल्याला नंतर कट करायचा आहे। शिलाई मार्जिन कमरेचा चौथा भाग मोजून आणि मग एक्स्ट्राचा भाग आपल्याला नंतर कट करायचा। त्याच्यानंतर दुसरा पार्ट सुद्धा सेम ह्याच पद्धतीने रेडी करून घेतला आणि त्याच्यानंतर मग आय हुकच्या ज्या काही पट्ट्या आहेत त्या आपल्याला जोडून घ्यायच्या। अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून सर्वात आधी हुक पट्टी जोडून घेतली आणि ती मी अस्तरची अशा पद्धतीने जोडून घेतली। त्याच्यानंतर मग आपल्याला आय पट्टी जोडून घ्यायची आहे। तर जी काही आय पट्टी आहे ती मी अस्तरवरती कपडा बरोबर अशा पद्धतीने जोडून घेतला। एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतला। खालच्या बाजूला अर्धा ते पाऊण इंच एक्स्ट्रा सोडून आणि अस्तरच्या बाजूनी जी काही आयपट्टी आहे ती जोडून घेतली। नंतर मग आपल्याला बरोबर अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आणि कुठे आय बनवायची आहे तर हे आपल्याला खडूने आधी आखून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग छोटे छोटे जे काही आय बॉक्स आहेत ते मी तयार करून आणि त्यांच्यावरती लगेचच डबल शिलाई मारून घेतलेली आहे। नंतर मग डबल शिलाई मारून आणि दोघंही आयपट्टी आणि हुकपट्टी एकमेकांवरती ठेवून चेक करून घ्यायच्या। त्याच्यानंतर जी काही थोडी एक्स्ट्राची असेल ती आपल्याला खून करून बरोबर कट करून घ्यायची आहे आणि दोघंही बाजू बरोबर आपल्याला गळ्याकडील भाग हा नंतर चेक करून घ्यायचा। जो काही एखादा कमी जास्त असेल तो बरोबर आपल्याला इथं ॲडजस्ट करायचा आहे। तर मी बरोबर अशा पद्धतीने दोघंही बाजू बरोबर चेक करून घेतल्या। आयपट्टी सोडून आणि मग दोघंही पार्ट एकमेकांवरती ठेवून घेतले। त्याच्यानंतर आपल्याला इथं गळापट्टी लावून घ्यायची आहे। तर तिरकस धाग्यात अशा पद्धतीने ज्या काही पायपिंगच्या पट्ट्या आपण कट करत असतो सेम त्याच पद्धतीने ह्या पट्ट्या मी कट करून घेतल्या। साधारणतः या 1.25 इंचाच्या आहेत। अशा पद्धतीने जोडून आणि मग त्या आपल्याला डबल फोल्ड करून आणि जोडून घ्यायच्या। तर डबल फोल्ड मी अशा पद्धतीने करून घेत आहे। पुढच्या बाजूला अर्धा पाऊण इंच एक्स्ट्रा सोडून आणि बरोबर एकसारखं शिलाई मार्जिन पकडत आपल्याला जोडून घ्यायची। त्याच्यानंतर छोटे छोटे कट आपल्याला मारून घ्यायचे आणि मग ही गळापट्टी आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे। तर गळ्याकडील जो काही गोल आकार आहे सर्वात आधी आपल्याला तिथं फोल्ड करायचं आणि त्याच्यानंतर मग गळापट्टी बरोबर शिलाई करून घ्यायची। इथं सुद्धा अगदी एकसारखी शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे। त्याच्यानंतर दुसरा पार्ट सुद्धा आपल्याला सेम याच पद्धतीने रेडी करून घ्यायचा आहे। दोघंही पार्ट रेडी करून घेतले आणि खूप छान असा गोल गळा तयार झाला। नंतर मग इथं जी काही हुकपट्टी आहे तिथं 5 इंच इतकं अंतर सोडून कमरेचा चौथा भाग आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन मोजून घेतलं आणि जो काही एक्स्ट्राचा भाग आहे अशा पद्धतीने मी तो मोजून घेतला। त्याच्यावरती शिलाई करून आणि एक्स्ट्राचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे। पुन्हा मग दुसऱ्या साईडला सुद्धा सेम त्याच पद्धतीने जी काही आयपट्टी आहे ती सोडून आपल्याला कमरेचा चौथा भाग त्याच्या पुढे 1.5 इंच किंवा मग तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं असेल तर 2 इंच शिलाई मार्जिन
ते बरोबर आपल्याला मोजून अशा पद्धतीने सर्वात आधी आपल्याला शिलाई करून घ्यायची आणि मग आपल्याला कपडा कट करायचा, जेणेकरून कपडा हा मागे पुढे होणार नाही। दोघंही पार्ट मी अशा पद्धतीने तयार करून घेतले। त्याच्यानंतर मग मागच्या साईडला बघू शकतात अशा पद्धतीने गोल गळा मी अस्तर पलटवून रेडी करून घेतला। नंतर मग मागच्या साईडचे जे काही दोघंही टक्स आहेत 1 इंचाचे, दोघंही साईडला बरोबर दोघं टक्स आपल्याला देऊन घ्यायचे। तर अस्तर पलटवून घेतला म्हणून कमरपट्टी जोडायची काहीही गरज नाही। नंतर मग आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहेत। तर शोल्डर जोडण्याआधी बरोबर आपल्याला पुढची साईड अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि चेक करून घ्यायची। त्याच्यानंतर काखेमध्ये जो काही थोडाफार भाग कमी जास्त असेल तो शिलाईमध्ये आपोआप कमी जास्त होतो, म्हणून मग तो बरोबर अशा पद्धतीने आखून घ्यायचा। साधारणतः हे अंतर आपल्याला 2-2.5 इंचाच्या पुढे घ्यायचं नाही, तर 2-2.5 इंचापर्यंत घ्यायचं आणि शिलाई करून आणि मग एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा। दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम त्याच पद्धतीने मी जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो अशा पद्धतीने मोजून घेतला आणि शिलाई करून तो बरोबर कट करून घेतला। शोल्डर जोडण्याआधी ह्या गोष्टी आपल्याला आवर्जून लक्षात ठेवायच्या आहेत। नंतर मग गळ्याकडील भाग मागे पुढे होऊ नये याच्यासाठी मग परफेक्ट शोल्डर एकमेकांवरती ठेवून आणि अशा पद्धतीने डबल आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। दोघंही बाजूंचं शोल्डर आपल्याला सेम ह्याच पद्धतीने जोडून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग शोल्डर कटचा भाग जो काही थोडाफार कमी जास्त किंवा मागे पुढे झालेला असतो तो आपल्याला सरळ रेषेत कट करून घ्यायचा आहे। दुसऱ्या बाजूचं सुद्धा शोल्डर जोडून घेतलं आणि पुन्हा मग शोल्डरमध्ये जो काही थोडाफार भाग आहे बघू शकतात अशा पद्धतीने थोडा गोल आकार झालेला आहे तो सरळ रेषेत मी कट करून घेत आहे। त्याच्यानंतर मग आपल्याला बाह्या जोडून घ्यायच्या आहेत। तर हा कॉटनचा ब्लाऊज पीस आहे, म्हणून मग इथं अशा पद्धतीने जो काही अस्तर आहे त्याला मी जॉईंट दिलेला नाही, तर डायरेक्ट ब्लाऊज पीस आहे तो बरोबर त्या मापात कट करून घेतला। त्याच्यानंतर बरोबर सेम एक मापात ठेवून घेतले आणि त्याच्यानंतर मध्ये सेंटर आहे तिथं खूण करून घेतली। जो काही खोलगट भाग आहे तो पुढच्या बाजूला येईल हे लक्षात ठेवत दोघंही बाह्या आपल्याला सेम त्याच पद्धतीने चेक करून आणि खुणा करून घ्यायच्या। कॉटनचा कपडा आहे म्हणून मग मी अस्तरला जॉईंट दिलेला नाही, मध्ये सेंटर करून घेतला आणि जे काही शोल्डरचा जॉईंट आहे तिथं परफेक्ट मध्ये सेंटर ठेवून आणि मग मी इथं बाही जोडून घेत आहे। अगदी एकसारखं शिलाई मार्जिन पकडत आणि दोघंही पार्ट हलक्या हाताने पकडत आपल्याला शिलाई करून घ्यायची। डबल शिलाई लगेचच आपल्याला मारून घ्यायची आहे। त्याच्यानंतर मग पुन्हा शोल्डरपासून दुसऱ्या बाजूची जी काही साईड आहे ती लगेचच आपल्याला शिलाई करून घ्यायची। त्याच्यानंतर जो काही एक्स्ट्राचा भाग आहे तो बरोबर अशा पद्धतीने आखून घेतला आणि मग कट करून घेतला। पुन्हा मग दुसऱ्या बाजूची बाही सुद्धा सेम त्याच पद्धतीने मी इथं जोडून घेतलेली आहे। ती सुद्धा बघू शकतात अगदी परफेक्ट अशा पद्धतीने जोडून आणि तयार करून घेतली आणि तिचा सुद्धा जो काही थोडाफार भाग बाहीचा एक्स्ट्रा असेल तो आपल्याला लगेचच मोजून आणि कट करून घ्यायचा। अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने इथं ब्लाऊजची संपूर्ण शिलाई करून घेतली। त्याच्यानंतर मग आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे। तर फिटिंग करण्याआधी हे पार्ट आपल्याला बरोबर अशा पद्धतीने पकडून घ्यायचे। त्याच्यानंतर जो काही थोडाफार भाग एखादा एक्स्ट्रा झाला तर तो आपल्याला काखेत बरोबर शिलाई मारून आणि बरोबर एकसारखे करून घ्यायचे। तर इथं 1/5 इंच इतका भाग एक्स्ट्रा झाला, मग काखेत पुन्हा 1 लाईन इतक्या अंतरावर शिलाई करून घेतली। जी साईड जास्त होती त्या साईडला मी 1 लाईन इतक्या अंतरावर शिलाई करून आणि बघू शकतात अशा पद्धतीने एक मापात करून घेतले आणि मग मी इथं पुन्हा शिलाई करून घेत आहे। इथं आपल्याला 1-2 टिपा टाकून घ्यायच्या आणि मग आपल्याला फिटिंगची मापं मोजून घ्यायची आहेत। तर अशा पद्धतीने मी इथं एक शिलाई न टाकता 2-3 टिपा इथं टाकून घेत आहे आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम ह्याच पद्धतीने आपल्याला जे काही अंतर आहे ते मोजून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला फिटिंग करायची आहे। बघू शकता दुसऱ्या साईडला सुद्धा सेम त्याच पद्धतीने चेक केलं तर इथं सुद्धा 1/5 इंच इतकं अंतर एका बाहीचं एक्स्ट्रा होतं। मग पुन्हा इथं 1 लाईन इतक्या अंतरावर काखेमध्ये इथं किती 2-2.25 इंचापर्यंत आपल्याला शिलाई घ्यायची आहे।
1 लाईन इतक्या अंतरावर शिलाई करून घेतली आणि मग मी इथं पुन्हा बाही जॉईंट करून घेत आहे। अशा पद्धतीने बरोबर एकसारख्या मापात पार्ट हे जॉईंट केले आणि त्याच्यानंतर मग आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे। तर इथं सुद्धा 1-2 टिपा मी टाकून घेतल्या। टिपा टाकून झाल्यानंतर मग आपल्याला कमर मोजून घ्यायचं आहे। जी काही आपली आयपट्टी असते ती सोडून मग आपल्याला कमर मोजायचं असतं आणि मग जो काही उरलेला भाग असतो त्याचा आपल्याला चौथा भाग करून घ्यायचा आहे। तर बघू शकतात जी काही आयपट्टी आहे ती सोडून मी इथं कमर मोजून घेत आहे आणि जो काही उरलेला भाग आहे त्याचा चौथा भाग करून आणि कमर आपल्याला बरोबर टाकून घ्यायचं। पुन्हा मग छातीचा चौथा भाग, त्याच्यानंतर जो काही दंडघेर आहे तो दंडघेर टाकून घ्यायचा आणि सरळ रेष ओढून मग पाव इंचाचं अंतर लक्षात ठेवत मग आपल्याला टिपा टाकून घ्यायच्या। त्याच्यानंतर कोपऱ्यापर्यंत बाही असल्यामुळे बाहीला थोडा गोल शेप देऊन घ्यायचा, जेणेकरून बाहीला परफेक्ट अशी फिटिंग येते। अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीत पूर्ण ब्लाऊजची अगदी सरळ रेषेत शिलाई करून घेतली। फायनली मग माझा इथं ब्लाऊज पूर्ण रेडी झालेला आहे। या ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही चेकआउट करू शकतात। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून मला नक्की कळवा। या पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। अगदी परफेक्ट ब्लाऊजची कटिंग आणि शिलाई करायला शिका।